नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र अप्रेंटिस प्रमोशन स्कीम संदर्भात जे आहे मंथली क्लेम जे आहे कशा पद्धतीने करायचे आहे त्याविषयी सविस्तर अशी माहिती। तर यामध्ये जे आहे मॅप्स पोर्टलवरती तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कॅन्डिडेटने जे आहे यामध्ये क्लेम रेज केलेले आहे, त्यानुसार किती कॅन्डिडेटचे क्लेम पास झाले आहे, किती अमाउंट आतापर्यंत डिस्बर्स झालेला आहे आणि यामध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती। तर मित्रांनो, सुरुवातीला इथे तुम्हाला दिसत आहे वरती कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन्स, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर गो टू वेबसाईटवरती क्लिक करून जे आहे आपल्यासमोर नवीन वेबसाईट ओपन होते, तर याला लोड होऊ द्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे आपल्यासमोर इंटरफेस ओपन झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर विचारला आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर काही बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ऑटोमॅटिकली येऊन जाते। यामध्ये तुम्ही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो आहे चेंजसुद्धा करू शकता जर तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे नसेल तर, आणि पासवर्ड जो आहे तुम्ही अल्फा न्यूमरिक कॅरेक्टरमध्ये सेट करू शकता, ज्यामध्ये तुमचं नाव @123 अशा प्रकारे सुद्धा करू शकता। त्यानंतर कॅप्चा भरून रजिस्टरवरती क्लिक करू शकता। तर आता इथे मी रजिस्ट्रेशन नंबर जो आहे कॅन्डिडेटचा फिलअप करून घेतो। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर प्रिस्क्राईब स्टायपेंडमध्ये जे काही त्यांचं कॉन्ट्रॅक्टच्या वेळेसचं स्टायपेंड होतं ते त्या ठिकाणी टाकायचं। त्यानंतर ईमेलवरती एक OTP टाकून जो आहे आपल्याला व्हेरीफाय करावा लागेल आणि मोबाईलचा OTP टाकून मोबाईल OTP जे आहे हा व्हेरीफाय करावा लागेल। तर एक एक करून जे आहे OTP व्हेरिफिकेशन आपण करून घेऊया। त्यानंतर येथे मी व्हेरीफाय करून घेतो ईमेल OTP। तर बघू शकता ईमेल OTP व्हेरीफाय झाला आहे। अशाच प्रकारे जे आहे मोबाईल OTP घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे मोबाईलवरती OTP सेंड केला आहे, तर याला ओके करूया आणि इथे मोबाईल OTP आपण फिलअप करून घेऊया। मोबाईल OTP टाकल्यानंतर जे आहे याला व्हेरीफाय करूया। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता सक्सेसचा मेसेज आला आहे। तर इथे प्रिस्क्राईब स्टायपेंड अमाऊंटच्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही स्टायपेंड मिळालं होतं ते टाकू शकता किंवा कॉन्ट्रॅक्ट PDF वरती जे मेन्शन होतं ते सुद्धा टाकलं तरी चालेल। त्यानंतर इथे पासवर्ड तुम्हाला सेट करावा लागेल। पासवर्ड तुम्ही अल्फा न्यूमरिक कॅरेक्टरमध्ये सेट करू शकता। मिनिमम 8 डिजिटचा तुमचा पासवर्ड असला पाहिजे असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे। तर आता जे आहे आता इथे आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर जे आहे इथे कॅप्चा दिला आहे, कॅप्चा भरून घेऊया। तर मी कॅप्चा भरून घेतो। वरती आय सर्टिफाय दॅट इन्फॉर्मेशन इज करेक्ट, तर यावरती आपण टिक करूया। कॅप्चा व्यवस्थित भरायचा। त्यानंतर खाली रजिस्ट्रेशनचं बटन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं। रजिस्टर बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुमची इन्फॉर्मेशन करेक्ट असली तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन जातं। तर त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा मेसेज येऊन जातो, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आहे। ओकेवरती क्लिक करायचं। यानंतर आता आपल्यासमोर लॉग इन पेज जे आहे ओपन होतं। तर लॉग इन पेज जे आहे लोड झालेलं आहे। तर या ठिकाणी जे आहे युजर नेमच्या ठिकाणी तुम्हाला अप्रेंटिसचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून जे आहे जो काही तुम्ही सेट केला होता तो पासवर्ड टाकून इथे कॅप्चा टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता। तर मी पासवर्ड फिलअप करत आहे। पासवर्ड फिल झाल्यानंतर जे आहे ते कॅप्चा टाकून घेऊया। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन झालेला आहे। तर अशा प्रकारे आलेला आहे। तर या ठिकाणी जे आहे आता आपल्याला सुरुवातीला क्लेम मॉड्यूलवरती या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर इथे क्लेम मॉड्यूलवरती मी क्लिक करतो। सुरुवातीला क्लेम मॉड्यूलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3 वेगवेगळे प्रश्न विचारले जातील। त्यापैकी पहिला आहे आधार ऑथेंटिकेशन, तर याला ओके करायचं। या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट आहे त्याचा आधार नंबर टाकून जे आहे OTP सेंड करायचा। त्याच्या आधार लिंक मोबाईलवरती जो आहे OTP जाईल तो OTP येथे टाकून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं राहील। तर आता व्हेरीफाय करूया। व्हेरीफाय केल्यानंतर बघू शकता OTP व्हेरीफाय झाला आहे, याला ओके करूया। ओके केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर पुन्हा एकदा इंटरफेस ओपन होतो। तर येथे जे आहे विचारलं आहे वेदर करंटली एम्प्लॉईड असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचंच। तुम्ही सध्या कार्यरत असाल तर। त्यानंतर तुम्ही स्वतःचा काही व्यवसाय करत असाल तर येस करा, अन्यथा नो करा। त्यानंतर तुम्ही उच्च एज्युकेशन घेत आहे का, तर ते असेल तर येस करा, नसेल तर नो। त्यानंतर सेव्ह करायचं। सेव्ह केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर इन्फॉर्मेशन जे आहे सेव्ह होऊन जाते, याला ओके करायचं। ओकेवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आता आपल्याला जे आहे अशा प्रकारची डिटेल्स दाखवली जाईल।
यामध्ये आपल्याला जेंडर टाकायचं आहे कॅन्डिडेटचं, जे काही असेल मेल फिमेल ट्रान्सजेंडर. कास्ट कॅटेगरी कोणती आहे ती सिलेक्ट करायची. तर इथे आपण सिलेक्ट करून घेऊया कास्ट कॅटेगरी कॅन्डिडेटची. त्यानंतर सब कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जे काही सबकास्ट असेल ती या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी ते सिलेक्ट करून घेतो मित्रांनो. सबकास्ट सिलेक्ट केल्यानंतर जे आहे बँक स्टेटमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे. डोमेसाईल किंवा TC अपलोड करू शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला एक एक एंट्री जे आहे हायलाईट करून घ्यायचं आहे. त्या एंट्रीच्या ठिकाणी शक्य असेल तर फर्स्ट स्टायपेंड, सेकंड स्टायपेंड अशा प्रकारे नोटिफिकेशन देऊ शकता. आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड करताना तुमचे कॉन्ट्रॅक्टवरती तुमची साईन आणि कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा ऑटो अप्रूव्ड असणे गरजेचं आहे. ऑटो अप्रूव्ड नसलेले कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही अपलोड केले तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो. त्यानंतर बँक स्टेटमेंट जे आहे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागेल. तर एक एक करून मी डॉक्युमेंट अपलोड केले आहे. आता आपल्याला जे क्लेम आहे तो मंथलीमध्ये करायचा आहे, तर मंथली सिलेक्ट करायचं. त्यानंतर क्लेम इयर सिलेक्ट करायचं. जो काही ॲप्रेंटिसचा ड्युरेशन आहे तर 2023 आहे. त्यानंतर ॲप्रेंटिसचा ड्युरेशनचा जो काही मंथ आहे तो मेपासून आहे, तर इथे मी सिलेक्ट करणार आहे. मित्रांनो 15 तारखेच्या आत जर समजा तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला असेल तर तोच महिना सिलेक्ट करायचा ज्या महिन्यात ॲप्रेंटिस झाली असेल. आणि 15 तारखेच्या नंतरचा असेल तर नेक्स्ट मंथपासून तुम्हाला क्लेम करायचं राहील. तर अशा प्रकारे ते आपण सबमिट करूया. तर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपला पहिला क्लेम जो राहील हा सबमिट होऊन जाईल. आता इथे तुम्हाला दिसून जाईल, बघू शकता युअर क्लेम रजिस्टर्ड सक्सेसफुली. यावरती ओके करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होतो. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर या ठिकाणी क्लेम अमाऊंट, नंबर अशा प्रकारची डिटेल्स दाखवते. त्यानंतर क्लेम मॉडेलवरती क्लिक करायचं. क्लेम मॉडेलवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला बँक स्टेटमेंट अपलोड करावी लागेल. तुम्ही त्या महिन्याची बँक स्टेटमेंट अपलोड करू शकता किंवा ऑल मंथची सुद्धा चालेल. काही ठिकाणी त्या स्पेसिफिक मंथची मागितली जाते आणि काही रिजनल ऑफिस ऑल 12 मंथची मागतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने ते सिलेक्ट करू शकता. आणि जे काही स्टायपेंड होतं तुमचं प्रति महिना जे तुम्हाला मिळालं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी प्रिस्क्राईब स्टायपेंडच्या ठिकाणी टाकू शकता. अशा प्रकारे जे आहे एक एक करून तुम्ही तुमचे क्लेम्स जे आहे हे जनरेट करू शकता. अशा प्रकारे जे आहे मी एक एक करून 12 क्लेम्स जे आहे कॅन्डिडेटचे जनरेट केलेले आहे. तर येथे सध्या 2 दिसत आहे. त्यानंतर मी इथे स्किप करून घेतो आणि बघू शकता मी सर्व क्लेम जनरेट केलेले आहे. इथे पहिल्या पेजवरती 10 आणि दुसऱ्या पेजवरती जे आहे तुम्हाला उर्वरित 2 क्लेम दिसून जातील. आता याला सेव्ह करायचं असेल तर वरती PDFचं बटन दिलं आहे, यावरती क्लिक करू शकता. PDF बटनावरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे जे आहे PDF ही डाउनलोड होऊन जाईल. त्याला आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर जे आहे अशा प्रकारे जे आहे तुम्हाला PDF दिसून जाईल. तर यामध्ये तुम्ही तुमचे क्लेम बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आता आपण क्लेम मॉड्यूलवरती येऊया. येथे तुम्ही जे आहे तुमचे डिटेल्स चेक करू शकता आणि याला आपण लॉगआउटवरती करूया. तर अशा प्रकारे जे आहे मॅप्स पोर्टलसाठी तुम्ही क्लेम करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.